नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। महादेवाच्या पिंडीवरती कोणत्या वस्तू अर्पण कराव्या आणि ते केल्याने आपल्याला काय काय फळ मिळतात, दर सोमवारी आपण कोणते उपाय करावे, हे आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। एक सुवर्ण संधी तुम्ही पैशाच्या राशीत खेळाल। हळदीचे पाणी म्हणजे सुवर्ण काळ तुमच्या घरामध्ये पैसा, ऐश्वर्य, सोन्यासारखी समृद्धी ओढून आणेल। तुम्ही शिवपिंडीवरती हळदीचे पाणी वाहता तेव्हा फक्त तुमचे नशीबच नाही तर तुमचे प्रत्येक दिवस हा सोन्यासारखा चमकू लागतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक गुप्त क्षण सांगणार आहे ज्यावेळी असा हा उपाय केल्यास परिणाम 100 पटीने वाढत जातो। हा उपाय इतका सामर्थ्यवान आहे की प्राचीन काळी फक्त राजे, महाराजे, महंत आणि निवडक ऋषींनाच माहीत होता आणि आज तुम्ही ते जाणून घेणार आहोत। हळदीचं पाणी साधं दिसणार पण गूढ त्याचे रहस्य भरलेलं आहे। ते शिवपिंडीवरती वाहतात तेव्हा तुमचं नशीब पलटायला वेळ लागत नाही। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका, कारण पुढील काही मिनिटांमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात ते कदाचित तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल। हो मित्रांनो, ही संधी तुम्ही सोडू नका। हळदीचं पाणी म्हणजे सुवर्ण काळ, हळदीचं पाणी म्हणजे हरिद्रा जल। हळद ही केवळ मसाला नाही तर ती खूप शुद्धीकरण, समृद्धी आणि आपल्या आरोग्याचं प्रतीक आहे। प्राचीन ग्रंथामध्ये हळदीला सुवर्णाच्या समक्ष मानलं गेलं आहे, कारण तिचा रंग, तेज आणि ऊर्जा ही लक्ष्मी मातेशी जोडली गेलेली आहे। गरुड पुराणानुसार विष्णू, धर्मसूत्र आणि शिवपुराणामध्ये हरिद्रा जलाने अभिषेक करण्याचे उल्लेख आहेत। जेव्हा हळदीचं पाणी देवावरती वाहतं तेव्हा ते भौतिक संपत्ती आणि आध्यात्मिक शुद्धी दोन्हीही देतं। हो मित्रांनो, शिवलिंगावरती हळदीचं पाणी का वाहायचं हे तुम्ही कधी जाणण्याचा प्रयत्न केला का? शिव म्हणजे सर्व ऊर्जांचा केंद्रबिंदू आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीची अधिष्ठात्री। जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती हळदीचं पाणी वाहता तेव्हा शिवाची ऊर्जा आणि हळदीची सुवर्ण शक्ती एकत्र येते। हा संयोग कुंडलीतील धनयोग मजबूत करतो। शिवलिंग म्हणजे स्थिर ऊर्जा आणि हळदीच्या कंपनामुळे ती ऊर्जा आपल्या घरामध्ये, आपल्या शरीरामध्ये सकारात्मक वित्तीय प्रवाहात रूपांतर होते। हळदीचं पाणी करण्याची योग्य पद्धत: पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत। तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यावे, त्यात 1 चमचा शुद्ध हळद मिसळावी। शिवपिंडीवरती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत हळूवारपणे पाणी वाहायचं आहे। शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे। मनात फक्त एकच इच्छा ठेवा, तीच पूर्ण होते। शेवटी 3 प्रदक्षिणा करून प्रार्थना करा। प्राचीन रहस्य काय आहे ते आज आपण जाणून घेऊया। आपल्या नशिबामध्ये सुवर्ण लक्ष्मी प्रयोग। जुने तंत्रशास्त्र सांगतं की गुरुवारच्या पहाटे हळदीचे पाणी वाहून झाल्यावर पिंडीसमोर एक छोटा पिवळा फूल ठेवावा। 11 दिवस हा क्रम पाळल्यास घरात सुवर्ण लक्ष्मी स्थिर होते। हा प्रयोग राजघराण्यामध्ये वापरला जायचा। हरिद्रा जल म्हणजे काय आहे हे तुम्ही कधी जाणून घेतलं का? तर हरिद्रा म्हणजे हळद संस्कृत शब्द आहे। जल म्हणजे पाणी। शिवपुराण कथेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे। हरिद्रा जलने अभिषेक कृत्वा लक्ष्मी स्थिरा भवेत, म्हणजेच हळदीच्या पाण्याने अभिषेक केल्यास लक्ष्मी स्थिर होते। पुराणातील हळदीचे उल्लेख: शिवपुराण देवी पार्वतीने भगवान शंकराला सुवर्ण संपत्ती आणि संततीसाठी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला। स्कंद पुराणात कार्तिकेयाला युद्धात विजय मिळावा म्हणून देवमातेने हरिद्रा जल त्याचे शास्त्र शुद्ध केले। गरुड पुराणानुसार हळदीचं पापनाशक आणि सुवर्णप्रद मानली आहे। ती घरातील दरिद्री दूर करते। देवी भागवत पुराण कथेनुसार लक्ष्मी पूजित हळदीचं सुवर्णाचे रूप मानून ती देवतेला अर्पण करण्याचा आदेश आहे। अभिषेक म्हणजे तर काय? अभिषेक म्हणजे देवतेवर पवित्र द्रव्य आपण अर्पण करणे। षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा मध्ये अभिषेकाला महत्त्वाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। पाण्याचे, दुधाचे, मधाचे, पंचामृताचे आणि हळदीच्या पाण्याचे अभिषेक यामध्ये हरिद्रा जल अभिषेक हा धन समृद्धीसाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे।
हरिद्रा जलाचे महत्त्व म्हणजे धनप्राप्ती, लक्ष्मी स्थिर राहते, कुंडलीतील ग्रह दोष शांती, विशेष म्हणजे गुरु आणि शुक्र दोष, शत्रू नाश, तंत्रशास्त्र शास्त्रानुसार हळद ही शत्रू नाशिनी आहे. घरातील वाद टाळणे, हळदीच्या पाण्याचे कंपन सौम्य व सकारात्मक असतात. या संबंधामध्ये एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती म्हणजे अशी आहे की पार्वतीचा सुवर्ण अभिषेक एकदा कैलासावर देवी पार्वतीने भगवान शंकराला विचारलं, माझ्या भक्तांना कसं कळेल की तुम्ही त्यांच्यावरती प्रसन्न आहात? तेव्हा शंकर म्हणाले, जे भक्त मला हरिद्रा जलाने अभिषेक करतील त्यांच्या जीवनामध्ये सोन्यासारखी समृद्धी येईल. तेव्हापासून हा अभिषेक सुवर्ण अभिषेक म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळामधील हा खूप महत्त्वाचा आणि गुप्त उपाय आहे. राजघराण्यातील नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी राजवाड्यातील शिवलिंगावरती हरिद्रा जल वाहून सोन्याचा खजिना स्थिर ठेवण्याची परंपरा आहे. संत परंपरा समर्थ रामदासांनी हरिद्रा जलाचा वापर मंदिर शुद्धीकरण करण्यासाठी केला होता. गावातील देवी मंदिरे लग्न आधी वधूवर हरिद्रा जलाने अभिषेक करतात. हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. योग्य वेळ आणि योग्य दिवस सोमवार आणि गुरुवार या दिवशी हरिद्रा जलाने सूर्योदयापूर्वी स्नान करून तांब्याच्या भांड्यात हळदीचं पाणी तयार करावं आणि ओम हरिद्राय नमः, ओम हरिद्राय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तंत्रशास्त्रामध्ये हळद कुबेर मंत्राची सक्रियता ठेवावी. चार्जर कुठे? चार्जर पटकन चार्जर. चैत्र पौर्णिमा, अक्षय तृतीया आणि श्रावण सोमवार सूर्योदयाच्या मिनिटात अभिषेक करा. मित्रांनो, हरिद्रा जल हा फक्त उपाय नाही तर तो तुमच्या नशिबाची सुवर्ण काळ आहे. आजपासून तुम्ही ते पाऊल उचलणार का? कारण लक्षात ठेवा, बदलाची सुरुवात फक्त एका थेंबाने होते आणि तो थेंब हळदीचा पाण्याचा असेल तर तो तुम्हाला थेट समृद्धीकडे घेऊन जाईल. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात हा सुवर्ण संधीचा किरण नक्की पोहोचेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.